हॅलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आय एम श्रुतिका आणि आज मी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ ज्याच्यामध्ये आहे माझी बहीण तन्वी भाटकर. हाय. इथे आपल्याला बोलायचं नाहीये, आपल्याला खूप बोलायचंय. ओके, नाहीतर मी फक्त बडबड करत राहीन आणि फक्त ऐकत राहीन असं नाही करायचं. आपल्याला बडबड करायची. ओके, बडबड चांगल्या प्रकारे बडबड करायची. तर या तुमच्याकडे तुम्हाला हे बघूनच कळलं असेल की मी आज काय करणार आहे. आज मी करणार आहे, आज आम्ही दोघी करणार आहोत रिव्ह्यू चॅलेंज ना. रिव्ह्यूइंग 2M प्रोडक्ट्स. आम्ही दोघी जणी काल गेलेलो शॉपमध्ये, डीमार्टला गेलेलो आणि मला असंच दिसलं हे खूप सारे 2M चे प्रोडक्ट्स मला दिसले आणि म्हटलं त्यांना की आपण घेऊया आणि ट्राय करूया हे प्रोडक्ट्स. कारण मी कधी फ्लेवर्स होते यामध्ये, त्यामुळे म्हटलं की आपण नवीन काहीतरी ट्राय करू शकतो. येस, मी हे कधी ट्राय नाही केले. आय गेस हिने ट्राय केलं. मला म्हणत होती की हिने ट्राय केलंय म्हणून. आम्ही एकदाच ट्राय केलंय, पण मी खूप वेगळा फ्लेवर ट्राय केला. मे बी तो यात नाही आहे, मला आठवत पण नाही कोणता फ्लेवर ट्राय केला. मी असंच थोडंसं खाल्लेलं. सो मला थोडीशी आयडिया आहे की काय आहे नक्की. दीदीला कम्प्लिटली काहीच आयडिया नाहीये. अबे साले. आपण ट्राय करूया. आणि येस, आम्ही हे पेपर बोटचं लिची फ्लेवर आणि ऑरेंज फ्लेवर घेऊन आलोय प्यायला. काय, आणि हे सुद्धा पहिल्यांदाच पिणार होतो आम्ही. पेपर बोटचं आम्ही दुसरे ते जे पॅकेटमध्ये यायचे ना वरती, ते हे मी प्यायले. हा, म्हणजे हे नाही प्यायले, पॅकेट मधलं पेपर बोटचं प्यायले. पण ह्यामध्ये बघ, आतमध्ये बघ, ते मोगू टाईप आहे. हा, हे मोगू टाईप आहे, पण हे पेपर बोटचं आहे, त्यामुळे आम्ही ते ट्राय नाही केले कधी. आणि पाणी बॉटल ठेवले साईडला, कॉज हे फ्लेवर असं मिक्स व्हायला नको म्हणून. आमच्याकडे असे एवढे सगळे भरपूर फ्लेवर्स आहेत. किती फ्लेवर आहेत? 1 2 3 4 5 6 फ्लेवर्स आहेत. मी फर्स्ट ट्राय करूया आपण. म्हणजे जो आपल्याला असं वाटतं की काय नाही निघणार असं. चालेल. आय गेस आपण ओके, आम्ही जुगाड केलाय. ओके, सो डोंट जज अस. कारण ना मी पुण्यामध्ये आहे आणि आमच्याकडे एवढे सारे गोष्टी नाहीये. इवन ट्रायपॉड पण मी इकडे घेऊन आले नाहीये, कारण हिचे सगळं सामान दापोलीतून आणायचं होतं, त्यामुळे जागाच नव्हती मला बॅग मध्ये, म्हणून ते ट्रायपॉड नाही आणलंय. सो खूप सारं जुगाड केलंय. सो आपण हाच ट्राय करूया बघत बसण्यापेक्षा. ओके, फर्स्ट शेजवान. हा मला नको आहे. अबे साले. पहिल्यांदाच त्या सांगते शेजवानला हा नको आहे. म्हणजे मला हा फ्लेवर शेजवान फ्लेवर असं आवडत. तर मला असं वाटतंय की ह्यामध्ये खूप कमी, म्हणजे लीस्ट फेवरेट हाच असेल आमचा. ओके, 2M करारे ट्विस्टीज शेजवान फ्लेवर 65 ग्रॅम आणि हा आहे 20 रुपये. बघूया, ट्राय करूया. विराट कोहली. त्याचा शेप युनिक आहे. मला नाही आवडत. मला माहित होतं हा असाच मिळेल, चायनीज टाईप. हा, म्हणजे कुरकुऱ्यामध्ये पण एक फ्लेवर यायचा, चायनीज फ्लेवर, जो मला कधीच आवडला नाही. सेम तसंच लागतं. ज्यांना शेजवान फ्लेवर आवडतं त्यांना आवडेल. कुरकुऱ्यांमध्ये पण आम्ही चायनीज फ्लेवरचे कुरकुरे कधी घेतले नाहीत. म्हणजे घेतले पण ते आवडले नाहीत, म्हणून आम्ही परत कधी त्याच्या भांगडीमध्ये पडलो नाही. सेम असाच फ्लेवर आहे. सो मी याला 4 आउट ऑफ 10. 4 आउट ऑफ 10. एवढं आवडलं नाही. मी 7. मी खूप अशी गुड टीचर आहे की मी असं कोणाचे मार्क काढत नाही. सो 7. खरं आहे ते खरं, मला नाही आवडलं तर. हिला आवडलं नाही ना, पण मी गुड टीचर आहे, त्यामुळे मी इतकी स्ट्रिक्ट नाहीये. मी अशी नेक्स्ट पीटी टीचर आहे मी. नेक्स्ट काहीच ठेवू का, म्हणजे आपली सच्चाई झाकली जाईल. तो मी खूप एक्सायटेड आहे ह्या फ्लेवरसाठी. ते पण सेमच आहे. आय गेस हे करारे ट्विस्टीज नाहीये. करारे म्हणजे मसाला स्पाइस अप विथ गंटर चिली. हा, म्हणजे खूप स्पायसी असणार आहे, म्हणजे सेवरी स्पायसी असणार आहे, जो फ्लेवर मला आवडेल. आणि हे ट्विस्टीज नाहीये, हे नॉर्मल स्टिक्स वगैरे. त्यावर लिंबू पण आहे, मे बी थोडे असे टँगी. कुठे लिंबू आणि चिली आहे, कोरिएंडर आहे, ब्लॅक पेपर आहे, अनियन आहे आणि
मिनिट आहे काय खायचं तर अबे साले हे करता करता बोलू नको तुझं ऐकू नये येईन ना कंट्रोल कंट्रोल उदय त्या झटकन वरशी ना जान लगा कर हरीशा क्या हो गया हरीशा कुछ तो करो हरीशा नाही ना आपल्याला झेपत तर नाही करायच्या त्या गोष्टी तुला वाट लावली गप्पावर तर नाही ओपन होते ए चल घ्यायला हा त्याचा वास असा येतो अरे सेम कुरकुरे हा लहानपणी एक चटका पटाका नाही नहीं त्यावरचं ऑरेंज कलरचं सेम कलरचं एक कुरकुरे मिळायचे हा 5 रुपयाला एवढीच तर ते हा याची प्राइस सांगू दे मला ना 70 ग्रॅम आहे 20 रुपये सेम कुरकुरे काहीच मला फरक नाही कुरकुरेला बीट नाही करत बट फ्लेवर चांगला हलका चेंज आहे थोडस हलका फरक आहे बाकी खायला मस्त आहे चहा सोबत वगैरे तू आणि चहा हा संध्याकाळी चहा घ्यायचा आणि खायत बसायचं चाय पिया बिस्किट खाओ चाय पिया बिस्किट खाओ क्या बोल रहा है नाही आय लाईक इट दिला तुला 4 हा ह्याला किती 7 मी 8 छान आहे अजून येणार आहेत ना म्हणून काय आपल्याला माहिती नाही ना आधीच दोघांना पण 10 देऊ शकते दोन्ही टॉपर असू शकतात असं काही नाही एका स्कूलमध्ये एकच टॉपर असं तर नसतं 7.5 8 मस्त आहे नेक्स्ट फ्लेवर घेतेच तिकडचा ठीक आहे पण ट्विस्टीज आहे सेम फक्त फ्लेवर मसाला ब्लास्ट म्हणजे भरपूर मसाल्यांचा ब्लास्ट होणार याचा भरपूर 65 ग्रॅम 20 रुपये शांतता पसरली तर एवढी चव बघून कळेल ओ ट्विस्टीज आहे टू सॉल्टी फॉर मी टोमॅटो आहे त्याचं थोडं Tangy. टँगी आहे ना टोमॅटो फ्लेवर आहे त्याच्यात पण याच्यावरती नाही आहे. मला लागतं फक्त फ्लेवर कमी आहे म्हणजे जसं बोललेले ब्लास्ट नाही झालं ओके ओके म्हणजे मी याला 6.5 7.5 कारण ह्याला मी 7 दिलेलं ना माझ्यापेक्षा जास्त द्यायचंच आहे अरे ह्याला मी 7 दिलेलं ना मग मला हे ह्याच्यापेक्षा जास्त आवडलं आणि ह्याच्यापेक्षा कमी आवडलं मग मी ह्याला 7.5 देणार शाबाश बेटा बहुत बढ़िया मुन्ना समझ रहे हो आप समझ रहे हो आपण ट्राय करणार पुष्पा पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला काय आहे काश्मीरी चिली 82 ग्रॅम 50 रुपीज 50 रुपये 50 रुपीजच्या मनाने खूप छोटा पॅकेट आहे हवा भरलेली असणार मे बी ऑब्विसली एवढी तर हवाच आहे तेवढी ट्राय करूया तनिया तू बोललीस ते बरोबर आहे एवढी तर हवाच आहे एवढी तर हवाच आहे एवढंच फक्त भरलंय 25% खूप कमी आहे खूप कमी बालाजीचे जे फ्लेवर येतात ना ते 40 रुपयाला एवढा मोठा पॅकेट मिळतो चीजचा आणि हा 50 रुपयाला खूप कमी आहे. काहीच नाही तर आपण टेस्ट काय म्हणजे आपल्याला क्वांटिटीचं काय करायचं क्वांटिटी पाहिजे चांगलं चांगलं मी एका मसाल्याचं एकाच सांगू एकाला जास्त मसाला लागतो मी जास्त मसाला घेतला सवयीप्रमाणे नाही क्वांटिटी कमी आहे बट क्वालिटी चांगली आहे आणि मेन म्हणजे फ्लेवर चांगला आहे आणि टेस्टी आहे काश्मीरी चिली प्रमाणे काश्मीरी चिली आहे कारण जास्त स्पायसी नाही आहे नॉट दॅट स्पायसी पण टेस्टी 8 आउट ऑफ 10 ना त्याला 8 दिलेलं ना असं काय होतं पण त्याच्यापेक्षा तो चांगला आहे ह्याच्यापेक्षा काय चांगलं आहे माझ्याकडे सेम आहे दोघं मला बेसिकली चिप्स आवडतात कुरकुरीपेक्षा हो त्यामुळे 8.5 आणि आम्ही दोघी जणी कधीच सेम नसतो आमच्यामध्ये काही ना काहीतरी तिला हे तिला काय जास्त लहानपणापासूनच स्टिक्स वगैरे कुरकुरे आवडायचे आणि मला चिप्स आवडायचे आपण बघ गार्डनला पण जायचो त्यावेळेला तू कुरकुरे घ्यायची जरा चटका पटाका होता
500. येस. ओके, सो नेक्स्ट इज पाणी. मी सांगते नेक्स्ट. हा स्पायसी सांगतो इथे, त्यामुळे हा शेवटला ट्राय करूया. कारण तू आणि मी ह्या फ्लेवरसाठी खूप जास्त एक्साइटेड होते, खूप जास्त. म्हणजे कालच मी याला बघूनच म्हटलं की नाही, मला हा फ्लेवर ट्राय करायचाच आहे बघ. म्हणजे मी जरी हे सगळे घेतलं नसलं तरी सुद्धा मी हा घेऊन येणारच होते. एवढं मला हा तिथेच बघूनच आवडायला लागलेला की असणार काहीतरी याच्यामध्ये दही पापडी चाट काहीतरी असं असणार आहे, असं मला तेव्हाच कालच कळलेलं. जर माझ्या एक्सपेक्टेशनला नाही व्यवस्थित झालं, उतरलं तर मग बघ, मग तुझं काय खरं आहे. मी काय मल्टीग्रेन चिप्स दही पापडी चाट 675 ग्रॅम 35 रुपीज. ह्याचं टेक्स्चर असं असणार आहे, झिगझॅग. मी खूप एक्सपेक्ट केलंय ह्याच्याकडून. दही, आंबट दही. पहिला फ्लेवरच मला दहीचा आला. दही, ओ माना की दही पापडी चाट आहे, पण डायरेक्ट दही एकदम आंबट आंबट दही. कसं असतं त्याचं ते ओपन केल्यावर भुक्का. Cheers. चांगलंय. म्हणजे असं स्मेल येतो तसं टेस्ट नाही लागत आहे. फर्स्ट क्लास. तू वाचलीस, मस्त आहे. ओम भगभुगे भगिनी भागोदरी भगवासने. थोडासा आफ्टर टेस्ट अशी गोड आहे, स्वीट आहे ना. म्हणजे लास्ट थोडंसं गोड वाटतं खाताना. तुला एका ह्याच्यामध्ये कसं समजतं? मला 3-4 तरी खावे लागतात. द ग्रेट. मला पहिल्याच कळतच नाही. जसं स्मेल आला ना तसं अजिबात लागत. खूप वेगळं आहे, पण मला आवडलंय. मला पण आवडलं, मला फार आवडलं. चांगलं आहे, टेक्स्चर पण खूप चांगलं आहे. मला जरा वाटतं मी घरी दाखवलं जाताना हे घेऊन जाईल 3-4 पॅकेट्स. म्हणजे खूप वेगळं आहे, युनिक आहे. म्हणजे आपण जसं नॉर्मली जर खातो ना चिप्स, जे थोडे स्पायसी असतात किंवा एकदम एक्स्ट्रीम टँगी असतात, काही सटल दही पापडी चाट वेगळं आहे. दही पापडीचा फ्लेवर आहे, पण तो खूप चांगला फ्लेवर आहे. मला पण आवडलं. थांब, मला पाणी पिऊ थांब. घाई नको. अरे हो, पण जुगाड आपला पडतोय ना, त्याकडे बघते. रेट नाही केलं. 10 out of 10. या आवडलंच इतकं. तर काय, मी तर हे सांगते ना, मी 2-3, 4-5 तरी घेऊन जाणार आहे मी दापोलीला परत. माझं पण आता ऑल टाइम फेवरेट. मस्तच आहे. नेक्स्ट वन अँड लास्ट वन, भूत चिप्स स्मोकिंग हॉट. भूत चिप्स क्रिएटेड विथ नागिन हॉट सॉस. भूत जलोकिया चिलीज फ्लेवर. आणि हा माहितीये का, अगोदरच ना एक्सपोज नको करू ग, पण मी अगोदरपासूनच भूत जलोकिया म्हणजे ह्या भूत जलोकिया सॉस किंवा चिप्स ह्याच्यासाठी मी खूपच अगोदरपासून एक्सायटेड होते. इवन कोरियन 2x स्पायसी रामेन. ती खूप स्पायसी खाते, म्हणजे एक्स्ट्रीम लेवल. म्हणजे ती सगळ्यात ती स्पायसी घेते. मिसळ स्पायसी, म्हणजे सगळं. वडापाव, मिरची, वरती चहा, डोळ्यातून पाणी यायला पाहिजे इतकं स्पायसी. ती पाणीच पित नाही, ती फक्त वडापाव आणि मिरची 2-3 खायला आणि त्याच्यावर चहा पण गरम. मला एवढं, मी खाते स्पायसी पण एवढं नाही. पण जसं 2M मी आतापर्यंत सांगितलंय स्पायसीच्या लेवलला की ब्लास्ट होईल मसाल्यांचा वगैरे, त्यावरून वाटत नाही की स्पायसी असेल. पण तिथे काका होते ते म्हटले की स्पायसीवाले आहे हे, असे म्हटले की हे स्पायसीवाले. त्यांनी खाल्लं असेल का? दिसण्यावर हे स्पायसी दिसते म्हणून ते जोलो चिप मध्ये चॅलेंज आलेलं, तर मला ट्राय करायचं होतं. ते करेल मला असं वाटतंय. मी नाही करायचं. मी करेन ट्राय. आपण करायला पाहिजे. मी नाही आवडत. म्हणजे खायचं चिप तो पूर्ण एकच चिप असतो तो खायचा आणि 5 मिनिट असंच बसून राहायचं. काही म्हणजे ड्रिंक वगैरे, दूध, आईस्क्रीम, चॉकलेट वगैरे काही खायचं नाही, असंच बसून राहायचं. आय गेस मी करेन का? करशील माहित नाही, पण एक 3 मिनिट तरी करशील. करेल.
नेक्स्ट आपण एवढं मी स्पायसी खाते केलं काय. ओके, आता नेक्स्ट आपण हे ट्राय करूया फ्लेवर. 82 ग्रॅम आहे आणि हा सगळ्यात जास्त ह्याच्या ॲज कम्पेअर टू अदर्स हा सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. 60 रुपीज. स्मेलच असा स्पायसी आलाय आणि हा मला स्मेल आवडत नाही. मी स्पायसी खाईन पण मला त्याचं पण स्मेल चांगला असला पाहिजे ना. एवढाच पॅकेट आहे. खूप स्पायसी फूडला पण चांगला स्मेल असतो ना. अरे ते तू जोलोचितला पण तसाच नाही येतो. खाल्ल्यावर तो स्पायसी बघून ना काहीच स्पायसी नाही. काहीच नाही. म्हणजे मला नाही लागले त्यामुळे तिला तर लागणारच नाही. मे बी आफ्टर इथे हीट होते थोडंसं घशाला, जिभेला हीट नाही होते, ते घशाला होते. पण स्पायसी नाही, थोडंसं काय म्हणतो स्मोकिंग हॉट. बघू इकडे काय दिले. भूत जलोकी दिले ना. भूत जलोकी याचं नाव बरबाद केलंय. भूत जलोकिया सांगितलं यांनी पण त्याप्रमाणे अजिबात स्पायसी नाहीये माझ्यासाठी. हा पण ह्या कम्पेअर टू हे स्पायसी आहे. म्हणजे हे सगळं टेस्ट होते. म्हणजे मम्मी पप्पा आणि तू खाऊ शकते. म्हणजे तू तर खाशीलच. पप्पा मम्मी खाऊ शकतात. एवढं स्पायसी आहे. एक्स्ट्रीम नाहीये पण नॉर्मल पर्सन खाऊ शकतो. मी नॉर्मल नाहीये. अबे साले. आफ्टर टेस्ट त्याला थोडी यूज करते. बाकी असं खूप तुम्हाला पाणी प्यायला लागेल आणि असं तर असं नाही. पण चांगलं म्हणजे तसं त्यांनी सांगितलंय, जसं ते बोलले की खूप एक्स्ट्रीम स्पायसी वगैरे असेल तर त्यामुळे तसं नाही आहे. सो मी याला 9 नाही. कारण टेस्टी आहे, स्पायसी नाहीये म्हणून मी 1 मार्क. म्हणजे स्पायसी आहे पण जसं सांगितलं त्याप्रमाणे स्पायसी नाहीये म्हणून 1 मार्क कट. 9. परत मी सांगते ह्याच्या कम्पेअर टू हे स्पायसी आहे. 9 मार्क माझ्याकडून. 9. सो आता आमच्याकडे 2 फ्लेवर्स आहेत ते ट्राय करायचे. ते सेम मोगू सारखं दिसतंय. आतमध्ये ते जेली असते कोकोनटची. पण ह्यामध्ये 2 फ्लेवर्स अवेलेबल होते, जे ऑरेंज आणि ते लिची. मला लिची जर चांगलं वाटतंय दिसायला. अगोदर ऑरेंज करूया. चिप्स कमी खाल्लं तिने टेस्ट करताना जेवढं तिने आता हे प्यायले. गट 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 गट. चांगलं. 20 रुपयाच्या मनाने ओके, चांगलं. मला आवडलं. त्यामध्ये सेम मोगू सारखं सेम, फक्त प्राईस डिफरन्स आहे चांगलं आहे. तर मोगू खूप ओव्हर प्राईस आहे. 70 रुपये. मला वाटत नाही की 70 रुपयासाठी पुढं प्यायला पाहिजे मोगू. पण ती बॉटल पण मोठी असते ना. पण पण ती एवढी मोठी. 70 रुपयासाठी ही पण 70 रुपयाची मग मोठी बॉटल घे. म्हणजे 20 ट्रिपल आणि वरती 10 रुपये. आणि टेस्ट सिमिलर. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? नेक्स्ट वन अँड लास्ट वन इज लिची फ्लेवर पेपर बोटचं. तर हे मी फोडणार म्हणून मी ह्या साईडला ठेवलेलं कारण मला हे ट्राय करायचं होतं. मी फक्त येणारच आहे. येतच ना. आलंय म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं काय करा. किती दिसतंय यार. चांगलं आहे. हा कसं आहे? मोगू सेम. ऑफर छान आहे. दोन्ही फ्लेवर चांगले आहेत. असं काही हा फ्लेवर चांगला नाही, हा कारण की खूप वेगळं आहे. बट चांगलं आहे. मला आवडलं. मी दोघांनाही 10 पैकी 10 माझ्याकडून घेऊन टाका. 9.5. मी पहिल्यांदाच बोलले की मी स्ट्रिक्ट टीचर नाहीये. आमचं लंच तर इकडेच झालं. पोट भरलं तर वाटलं ना. ओके, सो तुम्हाला सांग तुला कुठला फ्लेवर जास्त आवडला आणि कुठचं कमी आवडलं. ते अगोदर म्हणजे सांगायची पण गरज नाही ना. मे बी कळलं पण असेल हां तुझ्या एक्सप्रेशनवरनं. मला हा जो दही पापडीवाला फ्लेवर आहे तो सर्वात जास्त आवडला कारण काहीतरी युनिक आहे, इनोव्हेटिव्ह आहे. येस फ्लेवर मला पण फार आवडला हा फ्लेवर. मला हा फर्स्ट आहे. आणि लीस्ट फेवरेट कुठे गेला तिकडे. हा शेजवान मला अजिबात नाही आवडला. मला आता पण वास नाही आवडला. तिकडे इज्जतच काढलं. हा असं फ्लेवरच नाही आवडला. मी हा म्हणजे शेजवान
बाकी मध्ये आवडतं सिल्वर फ्राईड राईस आणि अशा गोष्टी, पण चिप्समध्ये किंवा यामध्ये नाही. तो माझा लिस्ट आहे. तुझं? सेम मला मला कालपासूनच हे फार आवडलं. इवन काल आणलेलं आणि मी ह्याकडे लक्ष ठेवून होते की मी कधी खाणार, पण आज व्हिडिओ शूट करायचा होता, सो मी खूप कंट्रोल केलेलं स्वतःवर. सो येस, हा जास्त मला आवडलं. दही पापडी चाट आणि शेजवान फ्लेवर कमी जास्त, कारण आम्हाला दोघी पण ह्या बाबतीत कसं माहित नाही, पण दोघी पण आम्ही ह्या बाबतीत सेम आहोत. सो हे सगळं आम्ही ट्राय केले आणि मेन म्हणजे आमचे मत एकमेकींशी जुळलेत ह्या वेळेला. तर तनाला एक गोष्ट आवडते तर मला ती आवडत नाही, आणि मला एक ती आवडते तर तिला आवडत नाही, असं आमचं बऱ्याच वेळेला होतं. कारण तुम्ही रिलेट करू शकता, कारण बहिणी किंवा बहीण भावांमध्ये हे सगळं होतंच. सो तुम्ही रिलेट करू शकतच असाल. सो थँक्यू तान्या, तू माझ्या ब्लॉगमध्ये आलीस. मी नेहमीच असते. असंच तुमची पदस्पर्श माझ्या ब्लॉगला लागू देत नेहमीच, आणि असंच माझ्या प्रेक्षकांना तुम्ही एंटरटेन करत राहा. हा होता माझा रिव्ह्यू व्लॉग म्हणा तुम्ही. आम्ही रिव्ह्यू केलेले प्रोडक्ट्स आहेत 2Yumचे. सो जर तुम्हाला माझा रिव्ह्यू चॅलेंज, रिव्ह्यू ब्लॉग, रिव्ह्यू व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा नवीन एक ब्लॉग घेऊन, नवीन व्हिडिओ, नवीन फूड चॅलेंज, नवीन ट्रॅव्हल व्हिडिओ ब्लॉग घेऊन मी लवकरच येईन तुमच्या भेटीला. तोपर्यंत बाय गाईज. फॉर्मॅलिटी म्हणून तुला मी सांगते थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये आलात. असेच तुमचे पादस्पर्श माझ्या ब्लॉगला लागू देत. पदस्पर्श. सो हा होता माझा रिव्ह्यू व्हिडिओ. अगं बोलू दे. हा होता माझा रिव्ह्यू व्हिडिओ 2Yum. काय आता नावच नाही ठरवलं यार, बाकी करत बसलोय. 2Yumचे प्रोडक्ट्स आम्ही ह्या व्हिडिओ 2Yum's प्रोडक्ट स्नॅक्स. सो हा होता माझा व्हिडिओ रिव्ह्यू. सो हा होता माझा व्हिडिओ रिव्ह्यू रिव्ह्यूविंग वाचतील ना. रिव्ह्यूविंग. तू बोल. रिव्ह्यूइंग. बोबडी वळते खाल्लंय ना. रिव्ह्यूविंग.